नमस्कार मित्रांनो. आपण अनेकदा कामाच्या घाईत घराबाहेर पडतो, लांबचा प्रवास करतो किंवा वाहन चालवतो. पण घराबाहेर पडल्यावर आपण सुरक्षित राहू का? प्रवासात काही अडथळा येईल का? ही भीती आपल्या मनात नकळत असते. आज आम्ही तुम्हाला असा एक दिव्य सुरक्षा मंत्र सांगणार आहोत, जो घराबाहेर पडताना फक्त 11 वेळा म्हटल्यास साक्षात हनुमान तुमच्यासोबत असतील आणि तुमचे रक्षण करतील. तो दिव्य मंत्र आहे, श्री रामदूतम शरणम प्रपद्ये. या मंत्राचा अर्थ खूप खोल आहे. मी रामाच्या दूताला म्हणजेच हनुमानाला शरण जातो. जेव्हा तुम्ही घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवता किंवा गाडीचे इंजिन सुरू करता, तेव्हा हा मंत्र 11 वेळा म्हणा. हे केवळ शब्द नाहीत, तर एक अदृश्य कवच आहे, जे तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. हा मंत्र का महत्त्वाचा? सुरक्षित प्रवास. वाहन चालवताना एकाग्रता वाढते आणि अपघात टळतात. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव. बाहेरच्या वातावरणातील वाईट नजर किंवा नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. आत्मविश्वास. हे कवच तुमच्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास वाढवते. हनुमानाची साथ. हे वचन आहे की जिथे रामदूत हनुमानाचे नाव घेतले जाते, तिथे कोणतीही अनिष्ट गोष्ट पोहोचू शकत नाही. मित्रांनो, ही सवय लावून घ्या. गाडीत बसल्यावर इंजिन सुरू करण्यापूर्वी हाताची घडी घाला, डोळे मिटा आणि श्रद्धेने 11 वेळा म्हणा, श्री रामदूतम शरणम प्रपद्ये. हे एक छोटे पण शक्तिशाली मंत्रात्मक कवच आहे. हिंदू संस्कृती आणि आध्यात्मिक साधनेमध्ये 11 या आकड्याला अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते. विशेषतः हनुमान उपासनेमध्ये या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता प्रश्न पडला असेल की 11 वेळाच का? तर आपल्या शास्त्रानुसार भगवान हनुमान हे भगवान शिवाचा 11वा रुद्र अवतार मानले जातात. जेव्हा आपण 11 वेळा मंत्र म्हणतो, तेव्हा आपण प्रत्यक्ष रुद्राच्या शक्तीला जागृत करतो. ही संख्या आपल्या शरीरातील ऊर्जेला संतुलित करते आणि आपल्याला कोणत्याही संकटाशी लढण्यासाठी मानसिक बळ देते. तुम्ही पाहू शकाल की तुमच्या प्रवासात एक वेगळीच शांती आणि सुरक्षितता तुम्हाला जाणवेल. प्रवास कितीही मोठा असो, मंत्र तुमच्या सोबतीला असू द्या. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सुरक्षित प्रवास करू शकतील. तर मित्रांनो, आजपासूनच ही सवय लावा. घराबाहेर पडताना 11 वेळा हा मंत्र म्हणा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला माहिती आवडली असेल तर वाजरा विजनला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय श्रीराम, जय हनुमान. श्री रामदूतम शरणम प्रपद्ये.